सर आता येस प्लीज. गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हनिंग सर. प्लीज बसा. थँक्यू सर. तुमचा थोडक्यात परिचय करून द्या. सर मी सांगली जिल्ह्यातील कुपवाडा शहरामधून आलो आहे. माझं 10वीपर्यंत शिक्षण हे पटवर्धन हायस्कूल सांगली इथून झाले. तर ग्रॅज्युएशन हे गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ सांगली आणि मी सध्या 2023 पासून STI पदावर कार्यरत आहे. ग्रॅज्युएशन काय झालंय तुमचं? ग्रॅज्युएशन कॉमर्समधून आहे. बीकॉम झालेलं आहे हां तुमचं? कॉमर्स. ओके. तुम्ही कॅफोसाठी इलिजिबल असाल? हां सर. पोस्टसाठी. एमफासाठी आहे. ओके. आता तुमचं काही सिलेक्शन झालेलं आहे का? हां STI म्हणून आहे कार्यरत 23 ओके. पासून. महाराष्ट्राचा काय सेल्स टॅक्स सॉरी जीएसटीचा रिव्हेन्यू काय आहे? महाराष्ट्रातून किती कलेक्ट होतं? म्हणजे महाराष्ट्राचा जर देशाच्या तुलनेत विचार केला तर 21% आसपास आहे. म्हणजे 3.70 लाख कोटीच्या आसपास आत्ताचा म्हणजे 24-25चा टर्नओव्हर कलेक्शन तेवढं. ओके. तेवढं कलेक्शन आहे. म्हणजे एकट्या महाराष्ट्राचा वाटा जास्त आहे 21%च्या आसपास. ठीक आहे. आता अलीकडे SC आणि ST ह्या प्रवर्गांचं सब कॅटेगरायझेशन करावं असं चर्चेमध्ये आहे. तुमचं मत यावरती काय आहे? SC आणि ST कॅटेगरीचं सब कॅटेगरायझेशन करावं का, जसं ओबीसीचं ओबीसीचं आहे? म्हणजे सर मला अशी तितकीशी आयडिया नाही, पण मला असं वाटतं की वर्गीकरण करून त्यामध्ये जो काही वर्ग आहे जो म्हणजे क्रीमी लेअरच्या वर जातोय तो असं वर्गीकरण केलेलं बरं राहील. क्रीमी लेअर ही वेगळी संकल्पना नाही क्रीमी आहे. लेअर नाही सर म्हणताय ना. जर सब कॅटेगरायझेशन म्हणजे ओबीसीचं कसं केलेलं आहे, हां जसं NT आहे, DT आहे, हे सब कॅटेगरीज झाल्या. आलं ओके. लक्षात? ओके. तसं SCच्या अंतर्गत सुद्धा सब कॅटेगरायझेशन करायला हवं का? नाही सर काही सांगता येणार नाही. ओके. बर, क्रीमी लेअरचं म्हटलं तुम्ही, मग क्रीमी लेअर ही संकल्पना SC प्रवर्गात आणि ST प्रवर्गात लागू करावी का? म्हणजे माझं जर मत विचारत म्हणजे मला असं वाटतं सर लागू केलं तर थोडंसं बेटर राहील. कारण फारच कमी म्हणजे जे थोड्या लोकांना त्याचा फायदा होतोय, ज्यांना मिळत नाही तो मिळतच नाही असं झालंय. ज्यांना त्याचा अवेअरनेस आहे की रिझर्वेशनचा तेच जास्त फायदा घेतात. ओके. असं मला वाटतं. सांगली शहरामध्ये कम्युनल टेन्शन्स नेहमी बऱ्याचदा तयार होत असतात, धार्मिक ताण थोडेसे तयार होत असतात. तुम्ही एखाद्या ठिकाणी पोस्टेड आहात आणि लॉ अँड ऑर्डरची तुमच्यावर समजा जबाबदारी आहे, तर अशा ठिकाणी जेव्हा धार्मिक ताण निर्माण होतील किंवा दंगली सदृश परिस्थिती निर्माण होईल, ही परिस्थिती तुम्ही कशी हाताळाल? सर सर्वप्रथम तर दंगलीचं जे मूळ म्हणजे कोणती जी कम्युनल परिस्थिती आहे त्याचं मूळ काय जाणून घ्यायचा प्रयत्न करेन. त्यानंतर तिथल्या दबाव जर म्हणजे कंट्रोलमध्ये येत नसेल परिस्थिती तर तिथल्या पोलीस यंत्रणेचा योग्य ठिकाणी वापर करून त्यानंतर राजकीय पातळीवर जाऊन जे स्थानिक तिथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी संवाद साधून म्हणजे तणाव कमीत कमी करायचा प्रयत्न करेन. आता सध्या इलेक्शन कमिशनवर खूप सारे आक्षेप घेतले जात आहेत, बरोबर? तर इलेक्शन कमिशन जे आहे ते विरोधी काही पक्षांनी मागणी केलेली होती की डिजिटल फॉर्म मध्ये त्यांना वोटरची जो काही डेटा आहे तो द्यावा. त्याबरोबरच मतदान केंद्रांवरचे CCTVचे फुटेज देण्यात यावेत. पण दोन्ही गोष्टी इलेक्शन कमिशनने देण्याचं नाकारलंय. इव्हन CCTV फुटेज जे आहेत ते किती दिवस स्टोअर करायचे ह्याचा कालावधी जो आहे तो सुद्धा त्यांच्या नियमांमध्ये बदल करून त्यांनी कमी करून घेतलेला आहे. मग तुम्हाला वाटत नाही का की कुठेतरी इलेक्शन कमिशन जे आहे ट्रान्सपरन्सीचं जे काही तत्व आहे ते कुठेतरी पाळत नाहीये? नाही सर, इलेक्शन कमिशन ट्रान्सपरन्सी पाळत नाही असं तर म्हणता येणार नाही. कारण तिने त्यांच्या प्रोटोकॉलनुसार जो काय म्हणजे मला तितकीशी आयडिया नाही किती टाइमपर्यंत प्रोटोकॉल आहे. कारण म्हणजे मी आता सध्या इलेक्शन ड्युटीवर काम करत असताना पूर्ण पॅरामीटर्स वगैरे. पण त्यांनी द्यायला हवं की नाही हा डेटा त्यांना विरोधी पक्षांना डिजिटल फॉर्मॅटमध्ये द्यायला हवा का? आणि CCTVचे फुटेज द्यायला हवेत का? तुम्हाला काय सर बाकीच्या पण काही पॅरामीटर्स चेक करून कुणाचंही त्यात नुकसान किंवा लोकशाहीला कुठं प्रॉब्लेम नाही येता दिलं तरी. तुम्ही इलेक्शन ड्युटीवरती होतात? हा इलेक्शन ड्युटीवर म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर. असं काहीतरी प्रायव्हेट लपवण्यासारखं CCTV फुटेज मध्ये येतं का? नाही सर, प्रायव्हसी सारखं काहीच नाही. कारण सर्व म्हणजे खुल्या पद्धतीने चालू असते. मग ते काय त्याचं फुटेज द्यायला काय हरकत आहे? इलेक्शन कमिशन म्हणतं की तिथे प्रायव्हसी भंग होते,
आमचे जे काही भाऊ बेटी आहेत त्यांचे फुटेज आम्ही कसे द्यायचे, हे तुम्हाला समर्थनीय वाटतं का? तुमचा स्वतःचं मत. नाही सर, जे इलेक्शन कमिशनचा काहीतरी निर्णय म्हणजे त्यामागे काहीतरी तथ्य असेल, म्हणजे आम्ही ॲज मग अधिकारी असं वाटत नाही का की तुम्ही त्या गोष्टींना, जे काही इलेक्शन कमिशन असेल किंवा कोणतीही संस्था असेल आपल्या लोकशाहीमधली, हा. तिला तुम्ही काहीतरी सॅक्रेड करताय, म्हणजे दैवी, म्हणजे हे चुकाच करू शकत नाहीत, असं आहे का? देवीचा मग तसंच झालं ना, तुम्ही असं म्हणताय ना जेव्हा की इलेक्शन कमिशनने घेतलाय निर्णय, तर असं नाही ना, इट इज सब्जेक्ट टू क्रिटिसिझम, म्हणून तर आपल्याला घटनेने ना व्यक्त होण्याचा अधिकार दिलेला आहे ना. हो सर. मग तुमचं मत म्हणून मी विचारलं की तुम्हाला वैयक्तिक पातळीवर हे योग्य वाटतं का की इलेक्शन कमिशनने अशा पद्धतीने जस्टिफिकेशन दिलेलं आहे, ऍज अ नागरिक म्हणून, म्हणजे कुठलाही शासकीय कर्मचारी म्हणून तुम्हाला विचारत नाहीये मी, मला नागरिक म्हणून काय वाटतं याच्यावरती? नाही सर, थोडा विचार करावा लागेल. इनपुट दिला त्याबद्दल थँक्यू. जरा विचार करावा. ओके. हल्लीच्या काळामध्ये म्हणजे आपण असं म्हणतो की शहरीकरण झालं, म्हणजे नीट समजावून, शहरीकरण झालं, औद्योगिकीकरण झालं, त्याबरोबर मॉडर्नायझेशन होतं आपोआप, आणि कुठे ना कुठेतरी कास्ट सारख्या ज्या काही रिग्रेसिव्ह आयडेंटिटीज आहेत ह्या थोड्याशा क्षीण होत जातात. कास्ट बाउंड्रीज ज्या आहेत ना त्या क्षीण होत जातात, होय की नाही? पण आज असं दिसतंय आपल्याला आजच्या काळामध्ये की ह्या कास्ट बाउंड्रीज क्षीण होण्याऐवजी अधिक गडद होत चाललेल्या आहेत. ह्या कास्ट आयडेंटिटीज अधिक गडद होत चाललेल्या आहेत, आणि जाती जातींमध्ये दरी जी आहे ती कमी होण्याऐवजी वाढत चालली, असं वाटतं का तुम्हाला सभोवतालची सिच्युएशन पाहून? म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचा किंवा पूर्णच एकंदरच देशाचा जरी विचार केला तरी, किंवा महाराष्ट्राच्या संदर्भातही तुम्ही बोलू शकता. मला वाटते सर ती दरी थोडी क्षीण होत चालली आहे, पण काही भागामध्ये ना राजकीय इन्फ्लुएन्स वाढत जाऊन आहे ना, तरुण मुलांमध्ये जी कट्टरता पसरवली जाते त्यामुळे ती थोडीशी गडद होईल रेषा, असं वाटते. तुमचं ग्रॅज्युएशन कशातून झालं? कॉमर्समध्ये. तुम्ही मला इकॉनॉमिक कर्व्स सांगू शकतात का? ज्या इकॉनॉमिक कर्व्स ब्रॉड लेवलला काही इकॉनॉमिक्सने, जसं फॉर एक्झाम्पल अनएम्प्लॉयमेंट आणि गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, किंवा अनएम्प्लॉयमेंट आणि टॅक्सेस, किंवा मग पॉप्युलेशन टू इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, असे म्हणजे ओके. रेशोज नुसार बनवलेले असतात कर्व्स. हा, म्हणजे एकमेकावरचा इम्पॅक्ट म्हणायचं का? सांगायला गेलं तर मॅडम, ज्यावेळी बेरोजगारीचा रेट, मराठीत सर का इंग्लिश, बेरोजगारीचा रेट ज्यावेळी हाय लेवल असतोय, म्हणजे ज्यावेळी सॉरी सर, नो प्रॉब्लेम, टेक युअर टाइम. ज्यावेळी महागाईचं प्रमाण ज्यावेळी जास्त वाढलेलं असते ना मॅडम, त्यावेळी त्याचा ऑपोजिट परिणाम असतो, थोडीशी बेरोजगारीचं प्रमाण थोडंसं कमी प्रमाणात झालं असते. म्हणजे ज्यावेळी महागाई ही सम प्रमाणात वाढलेली असते त्यावेळी हा एक बेरोजगारी आणि महागाईतला फरक, महागाईमध्ये एक पॉईंट आहे. कोणती वक्ररेषा म्हणतात त्याला? माझ्या कर्व्स, मते, म्हणजे फिलिप्स वक्ररेषा. बरोबर, हा, करेक्ट. आणि लॅफेट कर्व, लॅफेट कर्व बद्दल सांगू शकतो? लॅफर थोडंसं रिकॉल करावं लागणार. कुठली एक वक्ररेषा जी तुम्हाला आठवत असेल त्याबद्दल सांगा. मला ते ठीक आहे, all right, गिनी all गुणांक right. मॅडम, गिनी गुणांक, गिनी कोएफिशिएंट, हम्म. इनइक्वालिटी, इनइक्वेलिटी. लॉरेन्सची रिलेटेड. हा, लॉरेन्स. ठीक आहे, हरकत नाही. गिनी म्हणजे कोएफिशिएंट काय असतं? म्हणजे ते गिनी कोएफिशियंट असमानता आहे ना, ज्यावेळी असमानता एक वर असते त्यावेळी सर्वाधिक असमानता असते दारिद्र्य आणि म्हणजे श्रीमंत आणि दारिद्र्यामध्ये. ज्यावेळी शून्य असते तेव्हा कमीत कमी समजली जाते. आता सध्या म्हणजे महाराष्ट्र राज्य आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कोणते म्हणजे टॅक्स रिलेटेड कोणते चॅलेंजेस आहेत? म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये टॅक्स वाटप बद्दल. टॅक्स वाटपाबद्दल जर विचार केला तर सर, म्हणजे आता जीएसटीचे स्लॅब कमी केले. म्हणजे पहिल्यापासून जीएसटी इंट्रोड्यूस करतापासून वन नेशन वन टॅक्सचं आपलं अजेंडा होता. मग त्यामध्ये वाद म्हणजे पेट्रोलियम ज्या वस्तू आहेत, पेट्रोल डिझेल सारख्या, त्या प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळा रेट असल्यामुळं त्यांच्यामध्ये दोघांच्यात कोलॅबोरेट व्यवस्थित होत नाही. त्यामुळे थोडीशी म्हणजे त्यासारख्या अनेक थोड्या वस्तू असतील ज्या मला तर रिकॉल होत नाहीत, तोच तेवढा वाद आहे. बाकीच्या तर स्लॅबवरून वन नेशन वन
टॅक्सकडे चालू आहे परिक्रमा. तुमच्या सांगली जिल्ह्याच्या जॉग्रफी बद्दल थोडं सांगू शकता? सांगली जिल्ह्याबद्दल सांगली जिल्हा मॅडम एक पूर्वेकडील भाग आहे ना, तो पूर्णतः म्हणजे दुष्काळग्रस्त मानला जातो आणि पश्चिमेकडचा भाग तिथं वारंवार पूर येतात. त्यानंतर शिराळा, पलूस, कडेगावसारखी हिरवाई जे हिरवळ ज्या पद्धतीची आहे तशीकडे पूर्वेकडच्या भागात नाही आहे. त्यानंतर कुठल्या मुख्य नद्या आहेत? सांगलीच्या मुख्य नद्या म्हटलं तर कृष्णा, त्यानंतर वारणा नदी बाँड्रीवरून जाते, त्यानंतर बोर नदी, मान नदी, अग्रणी नदी कवठेमंकाळ तालुक्यातून जाते. तर सेल्स टॅक्स डिपार्टमेंटमध्ये किती वर्ष काम करता तुम्ही? 2 वर्ष सर कंप्लीट झाले. 2 वर्ष झाले. तर ज्यावेळी तुमची जॉईनिंग झाली होती आणि आता 2 वर्ष पूर्ण झाले, तर तुम्हाला काय अशा टेक्नॉलॉजिकल डिफरन्सेस जाणवले की तुम्ही नवीन तंत्रज्ञान आत्मसात करताय आणि त्याच्यानुसार तुमचं डे टू डे वर्क मध्ये काय बदल घडला? हा सर, टेक्नॉलॉजीमध्ये बदल तर जाणवला. म्हणजे ज्यावेळी आम्ही जॉईनिंग झालतो ना, त्यावेळी आम्हाला म्हणजे सॅपवर काम चालू होतं. खरं आता गेल्याच 1 वर्षभर झालं असेल, त्यामध्ये आता वेगवेगळे नवीन सॉफ्टवेअर लॉन्च करायचं. त्यानंतर AI चा पण वापर आता थोड्याफार पद्धतीत म्हणजे प्रत्येकाने आपापल्या ऑफिसरनी चालू केला आहे थोड्याफार प्रमाणात. आता प्रेस सिस्टीम आहे, जी आम्हाला AI कडनं जे केसेस येतात त्या प्रेस सिस्टीमवर येतात आणि जे सॅपवरचं अवलंबित्व कमी करून आता प्रेसवर डायव्हर्ट झालेत. कारण तिथं संकल्पनांमधला फरक माहिती आहे तुम्हाला? टॅक्स इव्हेजन आणि टॅक्स थेफ्ट, म्हणजे करंट पासून पळवाट आणि कर चोरी, या दोघांमधला डिफरन्स हा. सांगता येईल? कर चोरी म्हणजे सर, म्हणजे मला वाटतं म्हणजे मुद्दामून म्हणजे इंटेन्शनली जो कर लपवला जातो त्याला कर चोरी म्हणतात. आणि कर पळवाट म्हणजे एका टॅक्स स्लॅबमध्ये म्हणजे जास्तच टॅक्स स्लॅब कमी स्लॅबमध्ये दाखवून कमीत कमी टॅक्स भरायला लागणं म्हणजे पळवाट. लिगल गोष्ट कोणती आहे? असं लिगल तर कोणतीच म्हणता येणार नाही खरं. हा, लिगल नाहीच म्हणता येणार सर. लिगल कोणती? आता नुकतंच वित्त आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक झाली, ठीक आहे? हा. अरविंद अरविंद पन्नाळे. पन्नाळे. वित्त आयोगाचं मुख्य कार्य काय? वित्त आयोगाचं मुख्य कार्य जो काही केंद्राकडून जो काही महसूल अनुदान येते ना, ते राज्याला आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करणे, त्या राज्यांतर्गत ग्रामपंचायतीला, जिल्हा परिषदला, महानगरपालिकेला डिस्ट्रीब्यूट करणे. म्हणजे ग्रामपंचायत पण वित्त आयोगाचं कार्य? नाही, ग्रामपंचायतीवर नाही, फक्त राज्यांना अनुदान देणे, त्यानंतर निर्देश देऊ शकतात. त्यानंतर व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापनाचे पण काहीतरी निकष आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा टॅक्स कलेक्शन मध्ये कसा यूज होऊ शकतो? म्हणजे सध्याच्या क्षेत्रात जर बोलायचं म्हटलं तर आम्हाला जे काही रिटर्न्स फाईल करायचे असतात ना, ते रिटर्न्स व्यापारी वेळेवर फॉर्म म्हणजे फाईल करत नाहीत. मग त्यांना आम्हाला इंटिमेशन द्यायला कधी कधी ज्यावेळी वेळ होतो त्यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण जर सूचना दिली तर योग्य वेळेत रिटर्न्स फाईल केले जातील. त्यानंतर टाईम बॅरिंगच्या ज्या केसेस असतात STI म्हणजे GSTमध्ये, त्या टाईम बॅरिंगच्या केसेसच्या मुळे बरेचशा केसेस रेव्हेन्यू लॉस होतो आपला. तो लॉस वाचवण्यासाठी ॲक्युरेट टायमिंगला जर आपण त्याला डाटा प्रोव्हाइड केला तर कदाचित वेळेत केसेस पुढं प्रोसीड होतील. तर तुम्ही सांगताना बोलले की तुमच्या इथे मेजर रिव्हर्स आहेत, कृष्णा, कोयना. सो म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही सांगितलं की फ्लड सिच्युएशन्स असतात. हो. तर तिथे डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे जर तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी म्हणून तिथे गेले तर तुम्ही कशा पद्धतीने करणार? पहिला तर मला सगळ्यात मोठी समस्या जाणवली ती म्हणजे अर्ली जी आपण सूचना देतो ना लवकर, अर्ली वॉर्निंग, ती चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्हमेंट करणार. त्यानंतर वारंवार जिथे पूर येतात तिथल्या लोकांचं जवळ स्थानिक येथे कुठतर स्थलांतर करायचा प्रयत्न करणार. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठीक आहे, ऑलराईट. डिझास्टर मॅनेजमेंट